सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आहे गुरुवार. सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. सर्वजण आपण गुरुवारची तर महाराजांची सेवा करतच असतो, पण खरं तर दररोज महाराजांची सेवा आपल्या घरात आपल्याकडून घडायला हवी. एक दिवस फक्त गुरुवार आला म्हणून महाराजांची, दत्त महाराजांची असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली म्हणजे झालं, असं अजिबात करायचं नाही. दररोज तुम्हाला नाहीच शक्य 11 माळी जप करणं, तर 1 माळ तरी जप करा. उठता बसता स्वामी समर्थांचं नाम घ्या. 3 अध्याय नाहीत जमले तर 1 अध्याय तरी वाचन करा. स्वामी चरित्र हा महाराजांचा आत्मा आहे. स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय कठीणातले कठीण तुमचे प्रश्न मार्गी लावणारा ग्रंथ आहे. संकल्पयुक्त सेवा एका दिवसात सुद्धा या सेवेने अनुभव येतो. एवढं हे सुंदर असं स्वामी चरित्र सारामृत आहे. महाराजांची कोणतीही सेवा करा, मनोभावे करा. ज्यांच्यावर गुरूंचा हा वरदहस्त असतो त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. आणि मी स्वतः सांगते की ज्यांच्यावर गुरूंचा वरदहस्त असतो ना, त्यांच्या केसालाही कधी महाराज धक्का लागून देणार नाहीत. महाराजांची अशी ही सेवा आहे. तुम्ही कोणतीही सेवा करा. आज मी दत्त महाराजांच्या सेवेविषयी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला खूप आर्थिक चणचण असेल, आर्थिक अडचण असेल, किंवा घरात वादविवाद चालली आहेत, लग्न जुळत नाही आहेत, कोणतीच कामे मार्गी लागत नाहीत, आणि घरात जर किरकिर आहे, चिडचिड आहे, लहान मुलं रडतायत, चिडतायत, किंवा जर तुम्हाला खूप आर्थिक म्हणजे अतिशय बिकट परिस्थिती तुमच्या आहे पैशाच्या बाबतीत, तर ही सेवा तुमच्यासाठीच आहे. तर सेवा काय आहे? तर प्रत्येक गुरुवारी, महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचा 14वा व 18वा अध्यायाचं वाचन करायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांचं जेवढं नाम घेणं महत्त्वाचं आहे, तितकीच गुरुचरित्राची सेवा अतिशय उच्च कोटीची आहे. आपण जेव्हा संकल्पयुक्त गुरुचरित्राचं पारायण करत असतो तेव्हा त्याला अनेक नियम व अटी आहेत. जसं की मांसाहार आहे, ब्रह्मचर्य आहे, परान्न आहे, तसेच मासिक धर्म, विटाळ, सुतक, सोयर असेल तिथं आपल्याला जायचं नसतं. तर असे नियम या सेवेला कोणतेच नाहीत. तुम्हाला फक्त गुरुवारी मांसाहार करायचा नाही. आपण दत्त सेवेकरी किंवा स्वामी समर्थ सेवेकरी आहोत. आपण गुरुवारी मांसाहार करत नाही आणि कोणीच मांसाहार खरं तर करायचं नाही. तर मांसाहार गुरुवारी करायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. फक्त गुरुवारच्या दिवसाचा हा विषय आहे. या सेवेला कोणत्याच नियम अटी नाही आहेत. फक्त तुम्हाला मांसाहार करायचं नाही. कांदा लसूणसुद्धा तुम्ही या दिवशी खाऊ शकता. आता तुम्हाला सेवा करताना काय करायचं? गुरुचरित्र ग्रंथातील 14वा 18वा अध्याय हे दोन्ही अध्याय वाचायचे आहेत. ज्यांना दोन्ही शक्य नाहीत त्यांनी कोणताही एक वाचलात तरी चालेल. हे अध्याय अतिशय म्हणजे अगदी गुरुचरित्र ग्रंथाचा मेरुमणी मानला जातो. त्यामुळे 14वा व 18वा अध्यायाचं वाचन तुमच्या घरात झालंच पाहिजे. तुमच्या घरात कसलाच पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष असेल किंवा आर्थिक चणचण ज्यांना आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहेत. तर हे अध्याय सर्वांनी वाचन करावे. आणि मी म्हणते म्हणून माझ्यावर जर तुमचा 1% जरी विश्वास असेल किंवा स्वामी सेवेवर असेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी हे अध्यायांचं वाचन चालू करा. 15 मिनटं फक्त या अध्यायाच्या वाचनासाठी लागतात. तर सर्वांनी माझी विनंती आहे की 14वा व 18वा अध्यायाचं वाचन करा. गुरुचरित्र ग्रंथ ज्या घरात वाचन होतं तिथे कसलाच त्रास, बाहेरची बाधा, बाहेरचा त्रास राहत नाही. त्यामुळे जर तुम्ही खूप आर्थिक चणचण असेल, अडचण असेल तर आवर्जून हे ग्रंथ वाचा. मी असं अजिबात म्हणणार नाही की एवढी सेवा करा, तेवढी सेवा करा. तुम्हाला काम बघत, आपण प्रापंचिक माणसं आहोत, आपल्याला प्रपंच बघत सेवा करायची आहे. मुलं बाळं आहेत, संसार आहे, आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांना सोयर, सुतक, विटाळ असलं कधीही महाराजांनी असताना पाळलं नव्हतं. पण आता महाराज आहेत, पण तरीही आपण त्यांची सेवा करताना काही गोष्टी आपल्याला नियम पाळायचे आहेत. दत्त महाराजांच्या सेवेत काही नियमांना पाळावंच लागतं. त्यामुळे तुम्हाला मासिक धर्म असेल, मांसाहार असेल तर तुम्ही ही सेवा करू नका. मांसाहार खाल्ला असेल तर ही सेवा करू नका. विटाळ असेल तर ही सेवा करू नका. जेव्हा तुम्ही इतर दिवशी मासिक धर्म नसेल, विटाळ किंवा सुतक, सोयर नसेल, तेव्हा तुम्ही कोणत्याही गुरुवारी या सेवेला सुरुवात करू शकता. आणि संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा करणार असाल तर त्याला तुम्हाला मांसाहार पाळावं लागेल, तसेच ब्रह्मचर्य पालन करावे लागेल. ही सेवा तुम्ही म्हणजे हे 2च अध्याय वाचनाची सेवा 21 दिवस, 51 दिवससुद्धा सलग करू शकता. पण त्याला मानसिक धर्मामध्ये करू नका, विटाळामध्ये करू नका, मांसाहार करू नका, कांदा लसूण खायचं नाही, परान्न खायचं नाही, असे याला नियम आहेत. आणि इतर दिवशी तुम्ही फक्त गुरुवारी दत्त महाराजांची सेवा म्हणून हे 2 अध्याय आवर्जून वाचा.
तुमच्या आयुष्यात खूप सुंदर असे बदल घडून येतील आणि ते तुम्ही अनुभवालसुद्धा. तर आवर्जून दत्त महाराजांची ही सेवा करा. महाराज तुम्हाला काहीही कमी पडून देणार नाहीत. ही माझी शाश्वती आहे. तर सर्वांनी सेवा करा. आणि त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ यापैकी कोणताही मंत्र अखंड जप ठेवा. तुम्ही उठता बसता, काम करता, स्वयंपाक करत आहात, कपडे धुत आहात, फरशी पुसत असाल, काहीही तुम्ही काम करत असाल तरीही तोंडात मुखात तुमचं नाम हवं. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त हे मंत्र कायम चालू ठेवा. आयुष्यात आमूलाग्र असे बदल घडून येतात आणि अशक्य गोष्टीही शक्य करून देणारे ही सेवा आहे. त्यामुळे सर्वांनी या सेवेला लागा आणि स्वामी चरित्र सारामृताचे नित्य 3 अध्याय वाचन आवर्जून करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.